नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आहोत। धाराशिवमध्ये भव्य असा आरक्षण वर्गीकरणाचा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। मातंग समाजासह तत्सम 59 जाती या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण कार्यकर्त्याला विचारूया, हे मॉब बघा, हे धाराशिवचा मॉब आहे आणि या मॉब मध्ये हजारो लोकांचा मॉब आहे। काय वाटतंय लोकांना, बघूया काय वाटतंय, काय वाटतंय आज मोर्चात, काय वाटतंय मला मोर्चात? सरकारने लवकरात लवकर आरक्षण लागू करून मातंग समाजाला न्याय द्यावा। सरकार अन्यथा याच्यापेक्षा जास्त भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येईल। भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येईल। या बोला 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 बोला। आज हा मॉब जो आला, मॉब आलाय, या मॉबची सरकारने कशी दखल घ्यावी सांगा? सरकारनं ह्या मॉबची नोंद घेतली पाहिजे। असं प्रचंड असा जनुसार जमा झाला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये। प्रत्येक लातूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, प्रत्येक लोकांमध्ये आता मॉब पुढे पण मॉब आहे, मॉब आहे तरी सुद्धा आताचा काय मॉब आहे काय सांगता येत तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मॉब आहे। जिकडं बघेल तिकडे लोक आहे, इकडल्या बाजूला लोक आहेत, तिकडं लोक आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा मॉब। काय वाटतंय साहेब, काय वाटतंय? असंख्य समाजांनी खरंच कडकडून प्रतिसाद दिला आहे। अनेक 100-200 गाड्या पाठीमागून येतात, परंडेमधनं 100-150 गाड्या येतात, तुळजापूरमधनं बरेच लोक आलेत। कमीत कमी 1 लाख प्लस मोर्चा होणार आहे। आज धाराशिव या ठिकाणी समस्त मातंग समाज आणि लाभवंचित अनुसूचित घटक या ठिकाणी फार प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने मातंग समाज सहभागी आहे। काय वाटतंय आज मोर्चाचा भव्य दिव्य असा मोर्चा काढला, काय वाटतंय? राज्य सरकारने मातंग समाजाचा तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू केलं पाहिजे, अन्यथा या सरकारच्या आमदारांना आणि खासदारांना आम्ही रस्त्यावरती फिरणं मुश्किल करून ठेवू। या ठिकाणी डोके फुटण्याच्या ऐवजी तात्काळ मातंग समाजाचा अंत न पाहता या सरकारनं राज्यात आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ लागू केलं पाहिजे। 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झाले। मी प्रशांत सदामते, मातंग समाज बांधव सांगली या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे, 5 राज्यामध्ये झालंय, मग महाराष्ट्रात का होत नाहीये? सरकार समाजाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करतंय, अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आणि त्यांचा आरोप आहे की मातंग समाजाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम करताय। बघूया नेमकं काय होतं ते येणाऱ्या काळात। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज आपला त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे।